आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। वडिलांच्या प्रचारासाठी पोरं मैदानात उतरलेली आहेत। इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल जलील हातामध्ये माईक घेऊन गल्लोगल्ली जाऊन प्रचार करतोय। संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांच्या हाती सगळी प्रचाराची धूर आहे। तर चंद्रकांत खैरे यांचा मुलगा त्याच्या हातात देखील पॅम्पलेट घेऊन वडिलांसाठी मतं मागत दिवस रात्र फिरतोय। खासदार साहब ने पिछले 5 साल में जो जिले के लिए काम किया है, जिस आधार पे उनको 5 साल पहले वोट मिला था, मैं लोगों से वही रिक्वेस्ट कर रहा हूं कि इस बार आप वोट उनका धर्म या वो सब देखकर मत करिए। आप उनके 5 साल के काम देखकर वोट करिए। 5 साल में उन्होंने एक सांसद होने के नाते एक सांसद का जो फर्ज होता है वो निभाया है कि नहीं। अगर नहीं निभाया तो वोट मत दीजिए, पर अगर निभाया है तो वोट दीजिए। और क्योंकि यहाँ पर 20 साल का पहले बेंचमार्क बहुत लो था, तो हमारा रिपोर्ट कार्ड उनसे 10 गुना बेहतर है। तो मैं चाहूँगा ये टाइम लोग है तो धर्म की राजनीति के ऊपर उठें, इस जिले के विकास के लिए जो सही लीडर है उन्हें चुनकर। येणाऱ्या काळात आता आपल्या या शहराचा विकास आराखडा आतापर्यंत प्रसिद्ध झाला नव्हता। त्या विकास आराखड्यामध्ये साहेबांनी प्रयत्न करून तो विकास आराखडा प्रसिद्ध करून घेतला। तो फायनल जर झाला तर निश्चित आपल्याला विकास कामासाठी या शहरात फायदा होईल। आणि महत्त्वाचा म्हणजे या शहरात पाणी प्रश्न आहे, तो पाणी प्रश्न सुटण्यासाठी आम्ही महत्त्वाचा तो विषय का ते विजन घेऊन आम्ही समोर चाललो। या शहराचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, 24 तास या शहराला पाणी मिळालं पाहिजे। जे भाजप क्रेडिट घेत आहे की बाबा पाण्याची योजना आम्ही आणलेली आहे, त्याचं सुद्धा काही काम पुढे झालेलं नाही आहे। पण नागरिकांना जो काही त्रास होतोय पाण्याचा, जवळपास आता 8व्या-9व्या दिवशी शहरात पाणी येते। हे सगळे जे काही मुद्दे आहेत हे खैरे साहेबांना म्हणजे मतदान करण्यासाठी आम्ही युवकांना नागरिकांना प्रोत्साहन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।